आज आपण या व्हिडिओमध्ये लाल परीच्या सर्व प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी देणार आहोत। तरी आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। दररोज राज्यभरातील लाखो प्रवाशांना मोफत स्वस्त आणि सुरक्षित सेवा देण्याच्या उद्देशाने राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळ मागील जवळपास 77 वर्षांपासून काम करीत आहे। जेथे गाव तेथे एसटी अशी संकल्पना अनेक वर्षापूर्वी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अर्थात एसटी महामंडळाने राबवली होती। त्यानुसार आता जवळपास प्रत्येक गाव खेड्यात महामंडळाची एसटी बस सेवा पोहोचली आहे। महामंडळाच्या एसटी बसेस मधून महिलांना व 65 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना निम्म्या तिकिटात प्रवास आणि 75 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या बसेस मधून पूर्णतः मोफत म्हणजे फ्री मध्ये प्रवास आणि त्याशिवाय राज्य शासनाच्या विविध तिकीट सवलत योजनेमुळे एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे। मात्र अशातच राज्यभरातील सर्व एसटी प्रवाशांसाठी तिकीट संबंधित एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। यापुढे आता महामंडळाच्या बसमधून प्रवास करताना तिकीट सवलतीचा लाभ घेण्यासाठी केवळ आधार कार्ड किंवा जन्म तारखेचा पुरावा असणारी ओळखपत्र दाखवून चालणार नाही। हाफ तिकिटात प्रवास करणाऱ्या महिला व 65 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांसह आता 100% मोफत प्रवास करणाऱ्या 75 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांना देखील तिकीट सवलतीचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे। महत्त्वाचे म्हणजे हे एनसीएमसी कार्ड प्रवासादरम्यान सोबत नसेल तर तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहे। त्यामुळे आता सर्व सवलत धारक प्रवाशांना यापुढे तिकीट सवलतीचा लाभ घ्यायचा असेल तर नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड काढावे लागणार आहे, अन्यथा तिकिटाचे पूर्ण पैसे द्यावे लागतील। या संदर्भात वाहतूक खाते मध्यवर्ती कार्यालय मुंबई यांनी एक परिपत्रक देखील जारी केले आहे। महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांग बांधव आणि पुरस्कार्थी अशा 35 विविध संवर्गातील प्रवाशांना हे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड बंधनकारक असेल। स्मार्ट कार्ड साठी नवे नियम। नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड साठी प्रवाशांना 199 रुपये भरावे लागतील। तुमच्याकडे जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास सवलतीच्या दरात म्हणजे 149 रुपयात नवीन कार्ड दिले जाणार आहे। हे कार्ड केवळ ओळखपत्र नसून ते एक प्रीपेड वॉलेट असेल। यामध्ये किमान 100 रुपयांचा बॅलन्स ठेवणे बंधनकारक असून प्रवाशांना 50 रुपयाच्या पटीत ते रिचार्ज करता येईल। दुसरे महत्त्वाचे म्हणजे हे कार्ड काढून देण्यासाठी एसटी महामंडळाने जवळपास 3000 एजंट नियुक्त केल्याची माहिती समोर आली आहे। या प्रणालीसाठी महामंडळाने इविक्स टेक्नॉलॉजीज आणि एनएसडीएल पेमेंट्स बँकेशी करार केला आहे। महत्त्वाचे म्हणजे या एनसीएमसी स्मार्ट कार्ड साठीची रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी प्रक्रिया देखील बस डेपो मध्ये सुरू झाली आहे। तुम्ही अधिकृत एजंटशी संपर्क साधून आपल्या स्मार्ट कार्डची नोंदणी करू शकता। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।